नमस्कार. 6,000 रुपये अनुदान वाढ याविषयीची अत्यंत महत्त्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. काल बैठक झाली, हे झालं ते झालं, अशा बऱ्याच प्रकारच्या पोस्ट व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियाला ऐकले असेल. परंतु यामागची खरी पार्श्वभूमी काय आहे? जर 6,000 रुपये अनुदान वाढ झाले तर सरकार पैसा कुठून आणणार, किती पैसा लागणार, किती टक्के हे शक्य आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. खरंच सरकार दिव्यांगांना 6,000 रुपये अनुदान वाढ देणार आहे का? तसेच कालच्या मीटिंगमध्ये काय झालं त्याची सत्य माहिती, बरीच माहिती तुमच्या पुढे येत नाही. जे मंत्री सांगतात किंवा जे हे सांगतात तेच येतं, परंतु बैठकीत नेमकं काय झालं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून तसेच आमचे अभ्यासू जे आहेत अधिकारी त्यांच्याकडून आम्ही माहिती प्राप्त केलेली आहे आणि ही माहिती जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर एक हाईप करण्याचं ऑप्शन येईल, त्याला देखील तुम्ही हाईप करू शकता, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांपर्यंत, महाराष्ट्रातल्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये एका दुसऱ्या चॅनलची लिंक आहे, तिथे तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रतिक्रिया, प्रश्न तुम्ही विचारू शकता. चला आता खरी माहिती आपण सुरू करूया. तर बघा, काल 7 वाजता बैठक सुरू होणार होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये स्वतःची स्वतंत्र बैठक चालू असल्यामुळे ती बैठक जी आहे तर ती 7 वाजता सुरू होऊ शकली नाही. 8, 8:15ला ती बैठक जी आहे तर ती सुरू झाली होती. त्यानंतर बोला तुमच्या मागण्या काय आहेत असा प्रश्न जो आहे तर तो सरकारकडून विचारला गेला आणि त्यानंतर रविकांतजी तुपकर असतील, त्यानंतर बच्चूभाऊ कडू असतील आणि इतर जे नेते आहेत, शेतकरी नेते आहेत, त्यांनी सुरुवात केली. या आमच्या मागण्या आहेत. त्यावरती देवेंद्रजी फडणवीस यांनी असं म्हटलं की आम्ही कर्जमाफी वेळेवर करू. त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी असं सांगितलं की वेळ म्हणजे कधी? तुम्ही म्हणाल 5 वर्षांनी आम्ही कर्जमाफी करू, तर असे चालणार आहे का, असा प्रश्न बच्चूभाऊ कडू यांनी जो आहे तर तो विचारलेला आहे. त्यावरती सरकारकडून नाही, आमची जी टर्म्स आहे म्हणजे जे आम्ही 5 वर्ष राहणार आहोत याच 5 वर्षात आम्ही कर्जमाफी करू. त्यानंतर शेतकरी नेत्यांकडून असा प्रश्न विचारला गेला की 5 वर्षात म्हणजे कधी? सध्या शेतकऱ्यांकडे एकही रुपया खायला नाही आहे. शेतकऱ्यांचं आत्ता जे आहे तर ते शेतकऱ्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तर त्यावरती सरकारने जे आहे तर ते आत्ता आमच्याकडे एवढं बजेट नाही, सरकारचं जे आहे म्हणजे आता एवढं बजेट नाही, अशा पद्धतीचे उत्तर जे आहे तर ते सरकारकडून देण्यात आलेले होते. त्यानंतर अशाच प्रकारे वेगवेगळी चर्चा जी आहे तर चालत राहिली. प्रत्येकाने आपले मत व्यक्त केलेले होते. त्यानंतर खूप म्हणजे एक शेवटी अशी वेळ आलेली होती की सरकारमध्ये आणि यांच्यामध्ये वाटाघाटी होणारच नाही, अशा पद्धतीची जी वेळ आहे तर ती एकेकाळी सरकार आणि त्या बैठकीमध्ये आलेली होती. त्यानंतर 1.5 ते 2 तास ही बैठक चालली आणि बैठकीदरम्यान देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे आता काहीही पर्याय उरला नाही. त्यामुळे शेवटी देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्ही आत्ता नाही परंतु 6 महिने एक समिती गठीत करतो आणि 6 महिन्यानंतर म्हणजेच 30 जून 2026च्या आत जे आहे तर ते आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो, अशी जी आहे तर ती घोषणा केली. म्हणजे शेवटी त्यांनी खूप पुढची तारीख दिलेली होती, परंतु ती तारीख हे केल्यामुळे मग 30 जून ही तारीख निश्चित झालेली होती. तर अशा प्रकारे बैठक झाली. बैठकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना वाटत होतं की आपण शेतकरी नेत्यांना जे आहे तर ते काहीतरी समजावून सांगू शकू किंवा शेतकरी नेते ऐकतील, परंतु सर्व शेतकरी नेत्यांची जी आहे तर ती एकी होती आणि सर्व शेतकरी नेत्यांनी जे आहे तर ते एकाच, म्हणजे कुणीही यामधून वेगवेगळं झालेलं नाही, वेगवेगळं मत कुणाचंही आलेलं नाही आणि अशा पद्धतीने ही बैठक पार पडली. आता इतर मागण्यांचं काय? महत्त्वाचं म्हणजे संजय गांधीच्या मागणीचं काय, मेंढपाळांच्या मागणीचं काय, असे अनेक प्रश्न जे आहे तर ते देखील बैठकीदरम्यान अधेमध्ये उपस्थित करण्यात आलेले होते. यांनी सरकारकडे आधीच पाठवलेला प्रस्ताव तसेच बच्चूभाऊ कडू यांनी घेऊन गेलेलं जे काही मागण्यांचं पत्र होतं ते त्यांच्याकडे होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे होतं आणि ते देखील त्यांनी देऊन या मागण्यांचं काय असा देखील प्रश्न एक विचारलेला होता. तर त्यावरती या मागण्या आपण या बैठकीनंतर बघू, म्हणजेच यावरती आपण सकारात्मक निर्णय घेऊ, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी जे आहे तर ती बैठकीमध्ये मांडलेली होती. खास करून बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांचं काय, आमचे दिव्यांग बांधव आहेत
त्यांचं काय, असा देखील प्रश्न बैठकीदरम्यान विचारलेला होता. आणि त्यानंतर जे आहे तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि इतर लोकांनी आम्ही यावरती सकारात्मक आहोत, परंतु यावर बैठक झाल्यानंतर स्वतंत्र मंत्री जे आहेत विभागाचे त्या मंत्र्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर तुम्हाला ही माहिती जे काय होणार याची जी आहे तर ते अपडेट आम्ही देऊ, अशा पद्धतीचे उद्गार जे आहे तर ते देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारकडून बच्चूभाऊ कडू यांच्या प्रश्नावरती देण्यात आलेले आहे. परंतु कर्जमाफी या विषयावर खूप मोठी बैठक जी आहे तर ती झालेली होती. बरेच वेगवेगळे मत, प्रत्येकाचं वेगळं मत जे आहे तर ते मांडत होते तिथे प्रत्येक शेतकरी नेते. परंतु वेगळं जरी मत असलं तरी एकाच बाजूने म्हणजे सर्वांची एकी होती आणि एकत्रितेने ती बैठक जी आहे तर ती पार पडली सरकारच्या वतीने आणि शेतकरी नेत्यांच्या वतीने. आता 6,000 रुपये अनुदान वाढ होणार आहे का, हा बऱ्याच लाभार्थ्यांचा प्रश्न आहे. तर त्याची देखील अभ्यास आम्ही केलेला आहे आणि त्यावरून अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा, जरी सरकारने असे सांगितले असले की आम्ही काळजीपूर्वक आहे का, ही माहिती काळजीपूर्वक आहे का, अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही यापैकी चॅनलवरती नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सरकारने जरी असे सांगितले की आम्ही यावरती स्वतंत्र बैठक घेऊन जे मंत्री आहेत अतुल सावेजी आहेत किंवा इतर मंत्री आहेत यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन यावरती विचार करू, परंतु एक विचार करण्याजोगा आहे. आत्ताच सरकारने निर्णय घेतलेला आहे की दिव्यांगांना 2,500 रुपये करायचे. आता तोच निर्णय पूर्ण व्हायचा आहे, म्हणजे या महिन्याचे काही लाभार्थ्यांनाच ते पैसे आलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना तर अद्यापही आलेले नाही. पैसे येण्यासाठी शासन निर्णय देखील आलेला आहे, परंतु पैसे आलेले नाही. तर 6,000 रुपये कधी होणार, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. जर तो होणार तर कुणाला होणार, सर्व. आता बघा, मी तुम्हाला काल सांगितलं की शासनाने एक GR काढलेला आहे नोव्हेंबर महिन्यात अनुदान वितरणाचा, काळजीपूर्वक ऐका. तर त्या GRमध्ये 775 कोटी काही लाख रुपये आहेत, अराऊंड 800 कोटी रुपये. तर आता संजय गांधीच्या लाभार्थ्यांना एका महिन्यासाठी 800 कोटी रुपये लागत आहे. तर जर तेच 6,000 रुपये झाले, म्हणजे 1,500 रुपये आहे तर 800 कोटी लागत आहे, तर 6,000 रुपये जर झाले तर ते किती होणार, 6200 कोटी 6400 कोटी होणार, म्हणजे 6,400 कोटी रुपये होणार एका महिन्यासाठी. ऐका काळजीपूर्वक, एका महिन्यासाठी किती होणार, 6,400 कोटी रुपये जवळजवळ, म्हणजे 6,000 कोटी रुपये होणार, बरोबर. आता किती लागत आहे, आता 800 कोटी लागत आहे आणि 6,000 झाल्यावर 6,000 कोटी रुपये जे आहे तर ते जवळजवळ होणार. आपण 6,000 धरूया, कारण आता काही लोकांना 2,500 मिळत आहेत त्या कारणामुळे. तर बघा, 6,000 कोटी रुपये झाले एका महिन्याचे. आता त्याला तुम्ही 12ने गुणा करा, म्हणजे किती होत आहेत बघा, विचार करा किती होत आहेत. 6 गुणिले 12 72,000 कोटी रुपये होत आहे. किती होत आहे, 72,000 कोटी रुपये. आता किती लागत आहे एका महिन्याला, 800 कोटी. आणि त्यानंतर जर 6,000 रुपये झाले तर किती होणार, 72,000 कोटी रुपये. जवळजवळ हा अंदाजे आकडा सांगतो आहे आम्ही, एवढेच होईल. थोडेफार इकडे तिकडे होऊ शकते काही कोटीमध्ये, 72,400 कोटी, 500 कोटी, 73,000 कोटी असं, परंतु 72,000 कोटी रुपये एका वर्षाला सरकारला तुम्हाला द्यावे लागणार आहे. तर बघा, खरंच 72,000 कोटी रुपये सरकार देऊ शकेल का एका वर्षासाठी? एका वर्षासाठी निराधार संजय गांधी योजनेला 72,000 कोटी रुपये देणं शक्य आहे का? तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? हा एक अंदाजे अभ्यास आहे आमचा, काही लोकांनी केलेला आहे. आणि मला वाटतं तुम्ही बघू शकता की जी लाडकी बहीण योजना आहे त्यासाठी काहीतरी 36,000 की 38,000 असा काहीतरी कोटी रुपयेचा काहीतरी प्रस्ताव आहे जो लाडक्या बहिणीला वर्षाला मिळतो. परंतु याला 72,000 कोटी, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढे पैसे सरकार खरंच आणणार आहे का आणि हे पैसे कुठून आणणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आता कर्जमाफी करायची असेल तर 9 लाख कोटी रुपये, 9 लाख कोटी रुपयाचं जवळजवळ बजेट आहे. जर कर्जमाफी शेतकऱ्यांना करायची असेल महाराष्ट्रात तर सध्या सरकारकडे 9 लाख कोटी रुपयाचं बजेट असणं गरजेचं आहे, म्हणजे 9 लाख कोटी रुपये खर्च सरकारला येणार आहे. आता जर त्याला 9 लाख लागत असेल आणि याला 72,000 कोटी रुपये जर लागत असतील तर हे सरकार कुठून आणणार, अशा पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे 6,000 रुपये पगारवाढ होणं, याला मला तरी सध्या वाटत आहे की याला खूप वेळ लागेल, याला काही कालावधी आपल्याला जाऊ द्यावा लागेल आणि त्यानंतर जवळ 2 ते 3 वर्षात हे अनुदान वाढ होऊ शकेल. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. जे तुम्हाला 1,500 किंवा 2,500 रुपये मिळत आहे त्यामध्ये आपण
जे आहे तर ते समाधान आता मानलं पाहिजे असं मला वाटत आहे. म्हणजे मी म्हणत नाही की तुम्हाला अनुदान वाढ झालेलं नाही पाहिजे, तुम्हाला अनुदान वाढ व्हायलाच पाहिजे. परंतु खरंच हे शक्य आहे का, प्रॅक्टिकली हे शक्य आहे का, याचा विचार तुम्ही करा. म्हणजे प्रॅक्टिकली हे शक्य आहे जर सरकारने केलं, परंतु हे सरकार करेल का, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे याचा विचार करून तुमचे मत नक्की नोंदवा. जर आपल्यापैकी कुणीही चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील संजय गांधी किंवा इतर कुठल्याही योजनांविषयी, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे तुमचा प्रश्न विचारा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तर बघा, अशा पद्धतीने काल म्हणजेच 30 ऑक्टोंबरला जे आहे तर ती बैठक पार पडलेली आहे. रात्री जवळजवळ 10:15 10:30पर्यंत ही बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे. आणि त्यानंतर सह्याद्री गेस्ट हाऊसमधून सर्व नेते बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. तर आता बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन आम्ही स्थगित करतो, म्हणजे आंदोलन आता थांबवतो, अशी देखील घोषणा रात्रीच केलेली आहे. आणि आता अशी माहिती मिळते की काही 2 ते 3 हजार कार्यकर्त्यांवर, तसेच बच्चूभाऊ कडू, त्यानंतर जे शेतकरी नेते आहेत, सर्व अशा लोकांवर जे आहे तर ती केस लागू झालेली आहे की लोकांची गैरसोय केल्याबद्दलची जी आहे तर ती तक्रार जी आहे तर ती मिळाली आहे की नाही मिळाली आहे याविषयी आपल्याकडे अधिकृत माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तर हे गुन्हे दाखल करणं योग्य आहे का, याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आणि जर तुम्ही आंदोलनात गेला असाल तर तिथे काय वातावरण होतं, तिथे कशा पद्धतीची जी आहे तर ती व्यवस्था होती, कशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये रोष होता, याची देखील माहिती कळवा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.